शिवाजी महाराज म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय उभं राहतो? बहुतेक करून एकच चित्र नाही का? हो, तेच. भगवा झेंडा, घोड्यावर बसलेले, कपाळावर टिळा, गोब्राह्मण प्रतिपालक. हिंदू धर्माचे त्राता अशी एक हां. खूप तेजस्वी प्रतिमा. हो, पण लेखक गोविंद पानसरे त्यांच्या पुस्तकात एक खूप मूलभूत प्रश्न विचारतात. महाराजांची ओळख खरंच इतकीच आहे का? बरोबर. आणि पानसरे फक्त प्रश्न विचारून थांबत नाहीत, ते या प्रतिमेला एक प्रकारे धक्काच देतात. अच्छा. आणि महाराजांची एक वेगळी पण मला वाटतं जास्त व्यापक ओळख आपल्या समोर ठेवतात. कोणती ओळख आहे ती? ती ओळख आहे शेतकऱ्यांचा राजा, रयतेचा राजा. आणि ह्याला जोडूनच ते एक असा प्रश्न विचारतात जो आपल्याला खरंच विचार करायला भाग पाडतो. काय प्रश्न आहे तो? ते म्हणतात की आपल्या देशात महाराणा प्रताप, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखे अनेक महान योद्धे होऊन गेले. हो, आहेतच. मोठ्या प्रमाणावर ज्या आपुलकीने शिवाजी महाराजांची आठवण आजही काढली जाते, तेवढी इतरांची का नाही? खरे, हा मुद्दा महत्वाचा आहे. आणि पानसरे म्हणतात की याचं उत्तर केवळ लढायांमध्ये नाहीये, तर शिवाजी महाराजांनी कशा प्रकारचं राज्य उभं केलं त्यात दडलेलं आहे.